महाराष्ट्रामध्ये महायुतीला महाविकास आघाडीनं जोरदार धक्का दिला आणि त्यामुळे आता महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडलेली आहे। सर्वेच्या नावाखाली जागा बदलल्यामुळे फटका बसल्याचं संजय शिरसाट म्हणाले। तर बारामतीमध्ये आम्हाला भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची मतं मिळाली नाहीत असा दावा अमोल मिटकरींनी केलेला आहे। आम्हाला इतरांवर टीका करण्यापेक्षा आमच्या काय चुका झाल्यात हे आम्हाला दुरुस्त करणं गरजेचं वाटतं। खऱ्या अर्थानं आमच्या युतीमधल्या जागा वाटपाच्या मध्ये जो केंद्रबिंदू होता तो होता सर्वे। त्या सर्वेच्या नावाखाली अनेक सीटा ज्या काही आता थोड्या बहुत बदलल्या गेल्या त्याच्यामुळे सुद्धा एक लॉस हा आम्हाला झालेला आहे हे मी स्पष्टपणे मान्य करतो। यांनी एक सर्वे आणला, त्यांनी एक सर्वे आणला, तो सर्वे असा म्हणतो, तो सर्वे असा म्हणतो आणि त्या सर्वेच्या याच्यामध्ये जो आम्हाला थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स झाला होता ना त्यामुळं आम्हाला बसलेला हा फटका आहे असं आम्ही मानतो। 100% आमच्या जागा निश्चित करण्यासाठी वेळ झाला म्हणून कालच आमची सीएम साहेबांकडे मीटिंग होती। त्याच्यापूर्वी मी उपमुख्यमंत्री साहेबांना भेटून आलो। हे 10 आणि 12 दिवसात होत नाही, 2-2 महिने अगोदर फिरायला लागतं। काही जागा आम्ही बदलल्या त्याचा सुद्धा फटका आम्हाला बसला। म्हणजे आमच्याकडे जी इन्फॉर्मेशन आली की यांच्याबद्दल नाराजी आहे वगैरे जे काय आहे त्या पार्श्वभूमीवर जे निर्णय घेतले जातात त्याच्यात आमचे पूर्वीचे जे होते खासदार ते निवडून येऊ शकत होते। म्हणजे ही काही माहिती सुद्धा चुकीची जी आमच्याकडे देण्यात आली ते सुद्धा त्याला सुद्धा काही कारणीभूत आहे। त्याच्यामुळे आमचं तर 11 तर डेफिनेटली आलेच असते, 7 तर आताही आलेत। काल जो आरोप केला आहे एबीपी माझाशी बोलताना की शिंदेची आणि भाजपची मतं ट्रान्सफर झाली नाही अजितदादांना, आजच्या बातम्याही चालल्या त्यानंतर काही वरिष्ठ नेत्यांशी बोलणं झालंय का? नाही, अजून अद्याप तरी काही बोलणं झालेलं नाही। पण हे मात्र खरं आहे की अजितदादांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्या लोकांनी धोका दिला। ज्यावेळेस मीटिंगमध्ये चर्चा होईल त्यावेळेस मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडणार। मग त्याचे काही परिणाम झाले चालतील, पण माझ्याकडे जे काही गोष्टी आल्यात त्याची भूमिका मी स्पष्टपणे मांडणार आणि त्याच्यानंतर पक्षश्रेष्ठी ठरवतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।